समीर देशमुख एक नावाजलेला वकील, त्याची पत्नी माया शांत, समंजस पण आतून जखमी. त्यांचं लग्न प्रेमाचं होतं, पण प्रेम टिकायला दोघांची गरज असते. समीरला सत्ता, प्रतिष्ठा आणि पैसा हवाच होता. माया मात्र फक्त वेळ आणि विश्वास मागत होती. आणि समीरला त्याच्या कामाच्या व्यापामुळे तिला वेळ देणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये दररोज वाद होत असे. माया दररोज संशय घेत असे. एक दिवस माया म्हणाली, मला या नात्यात श्वास घ्यायला जागा उरलेली नाही. समीर थंड आवाजात म्हणाला, मग घटस्फोट घे. ते शब्द विनोद नव्हते, ते धमकी होते. समीरचं बोलणं ऐकून मायानेही घटस्फोटाचा निर्णय घेतला. कोर्टात केस दाखल झाली. समीरने मायाविरुद्ध चरित्रहनन, मानसिक त्रास सगळे आरोप लावले. मायाच्या हातात पुरावे नव्हते, पण सत्य होतं. केस जशी पुढे जात होती तसा ताण वाढत होता. एक रात्री मायाला अनोळखी नंबरवरून फोन आला. घटस्फोट घ्यायचा असेल तर गप्प राहा. फोन कट झाला. माया हादरली. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी समीरचा कार अपघात झाला. हायवेवर कार जळालेली सापडली. आत समीरचा मृतदेह होता. सगळे म्हणाले, हा अपघात आहे. पण पोलीस अधिकारी देशमुख यांना शंका आली. नाव जुळणे योगायोग नव्हता. कारमध्ये ब्रेक फेल झाले नव्हते, ते कट केले गेले होते. आणि सगळ्यात आधी संशय कोणावर? संशयाच्या घेऱ्यात पोलिसांनी मायाला धरलं. घटस्फोटाची केस, धमक्या, वाद सगळं तिच्या विरोधात जात होतं. मायाला अटक झाली. जेलमध्ये माया कोलमडली होती. ती सारखी एकच वाक्य म्हणत होती, मी त्याला मारलेलं नाही. एक दिवस तिच्या वकिलाला तिने एक गोष्ट सांगितली. समीरचा फोन, धमकी आणि त्याचा गुप्त व्यवसाय. समीर बेकायदेशीर जमिनी, खोटे करार आणि एका माफियासाठी काम करत होता. आणि माया त्याच्या सगळ्या फाईलची साक्षीदार होती. पोलीस तपास वेगाने सुरू झाला. CCTV फुटेज मिळाले. अपघाताच्या आदल्या रात्री समीरच्या कारजवळ एक पुरुष दिसत होता. तो होता समीरचा जिवलग मित्र आणि पार्टनर राघव. पोलिसांना राघववर संशय आला. त्यांनी राघवला अटक केलं. राघवने पोलिसांना कबुली दिली, समीर मला बाहेर काढणार होता. मायाला सगळं सांगणार होता. माझ्याकडे एवढा एकच पर्याय राहिला होता. राघवच्या कबुलीने केस स्पष्ट झाली. कोर्टात निकाल लागला. माया निर्दोषी सुटली. पण ती बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद नव्हता. ती म्हणाली, माझं लग्न तुटलं नाही, ते मला आतून मारून गेलं होतं. ती शहर सोडून निघून गेली. माया जेलमधून बाहेर आली. लोकांनी तिला निर्दोष मानलं, पण समाजाने नाही. रस्त्यावर कुजबुज होऊ लागली. नवऱ्याचा खून हिनेच केला असणार असे लोक बोलू लागले. रात्री झोपताना तिला जाणवत होतं, ती एकटी नाही. खोलीत अचानक थंडी वाटायची. आरशात बघितलं की मागे कोणीतरी उभं असल्यासारखं वाटायचं. पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केलं. एका रात्री टेबलावर ठेवलेला समीरचा जुना मोबाईल आपोआप वाजला. फोन अननोन नंबरवरून आला होता. मायाने कॉल उचलला नाही, पण फोनवर एक मेसेज आला. तू सत्य बाहेर आणलंस.
पण अजून सगळं संपलेलं नाही. मायाच्या हातून फोन खाली पडला. तो नंबर तपासला. तो समीरचा जुना नंबर होता. तो नंबर ज्याला त्याच्या मृत्यूनंतर बंद केलं गेलं होतं. पुढच्या दिवशी मायाच्या घराचा दरवाजा आतून बंद होता, पण किचनमध्ये 2 कप चहा ठेवलेले. मायाने कधी चहा केला नव्हता. भिंतीवर नखाने ओरखडे आणि आरशावर एक वाक्य, घटस्फोटाने शरीर वेगळं होत नाही. घटस्फोटाने शरीर वेगळं होतं, आत्मा नाही. माया किंचाळली. दुसऱ्या दिवशी ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला PTSD आहे, भास होत आहेत. मग एक घटना घडली. डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसलेली माया आरशात पाहते आणि आरशात समीर उभा होता, हसत. डॉक्टर काहीच पाहत नव्हते. समीरचा आवाज तिच्या कानात येत होता, मी तुला मारायला आलो नाही माया, तुला माझ्यासोबत घ्यायला आलोय. कोण? मायाला आठवण आली. समीर मरायच्या आधी तिने त्याच्यावर खोटा केस टाकला होता. 3 दिवस आधी ती त्याला म्हणाली होती, तू मरणारच आहेस आणि सगळे तुलाच दोष देतील. ते शब्द शाप होते का? की समीरचा आत्मा अडकला होता तिच्यामुळे? रस्त्याने जात असताना अमावस्येची रात्र होती. त्याच हायवेवर जिथे समीर मेला, माया तिथे पोहोचली. कार बंद पडली. धुरातून समीरचा आकृतीसारखा चेहरा दिसला. तो म्हणाला, घटस्फोट कोर्टात झाला, पण माझा आत्मा अजून तुझा आहे. माया रडत ओरडली, मी तुला मारलं नाही. समीर हसला, पण तू मला जगूही दिलं नाहीस. अचानक जोरदार वारा सुटला आणि सगळीकडे शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी हायवेवर एक जळालेली कार सापडली. आत मायाचा मृतदेह होता. पोलीस रिपोर्ट आत्महत्या. पण तिच्या हातात एक कागद. घटस्फोटाने नातं तुटतं, पण अपराध आत्म्याला बांधून ठेवतो. हा माया आणि समीरच्या नात्याचा अंत की सुरुवात? त्या हायवेवर आजही लोक म्हणतात, रात्री 2 आवाज ऐकू येतात, भांडणाचे, नवरा बायकोचे, घटस्फोट झालेले, पण आत्मे अजून वेगळं न झालेले. मित्रांनो, ही होती आजची नवरा बायकोच्या नात्यातील भांडणाची स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर सेट करा, म्हणजे असेच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.